भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरे आहेत ना सगळी. तर भाऊ बहिणीनं कामाला गेली होती, कामाला मी तर कामावरनं आली भाऊ बहिणींनो. मी कामाला गेली होती आज कांदा काढायला आणि तुम्हाला सांगते काय करायला, डाळिंबीचा तगारा काढायला कामावरनं आली. ए पोरा तर पोरग कसलं वराडतंय, ठेवू इथं. ह्या पोरगी तर बारक्या पोरावानीच करते हे मायरी. सर काही बाजार आणलाय थोडा थोडा काल मी. पडची लारा घसरून ती सोयाबीन आहे आणलेली. मोबाईल मला कशावर तरी ठेवायचा आहे. डबा देतो करा ती. काय झालंय टेंड भाऊ बहिणींनो घरीच राहिलंय. कडेचा डबा देते. दिल तो दीवाना है हमने माना है. भूक लागली बरं का मला लय. सर का मायरा साईडला. ए तू सर तू गप. अरे सर की गपकी. ए मारे जाते त्याला घेऊन बाहेर. सर पोरग काही व्हिडिओ काढू दे ना मला. जा त्याला बाहेर घेऊन. मग ग बस लय रगेल तर हाय तो तो खाय का. अरे देवा ए जा त्याला घेऊन बाहेर. उचल 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 की. अयो कामाला गेली होती, कामावरनं आली ही शनिवार. हो काय उघड उघड तो. अगं जा की त्याला चडी बिडी तर यार. काय हसतीला का तू. त्याला घेऊन जा तू 5 मिनिटं बाहेर. तू काढतोय मग कपडे काढलेले होते भाऊ बहिणीनं. जा बाहेर घेऊन. भरपूर असं निगेटिव्ह विचार आहे तर माझ्या बऱ्याच भाऊ बहिणींचं. तर भाऊ बहिणींनी मी तुम्हाला नावं ठेवणार नाही. आपलं सॉरी मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही. जे काय तुम्हाला बोलायचंय ना ते तुम्ही बोलू शकता. फक्त माझं एवढंच एक तत्व असतं, जे कोणासाठी काय करायचंय ना हे पूर्ण मन साफ ठेवून करायचं. आणि मी कशी आहे मी कशी नाही, मी कुणाचा संसार मूर्ती कुणाचं परपंच मूर्ती कुणाला काय करते ही माझी मला माहिती आहे. मी कुणाचंच काय करत नाही. फक्त एवढंच की ज्या त्याच्या गांड्यात मस्ती असते ती ती जिरवून घेतं. भाऊ बहिणीनं शेवटी फिरून ती माझ्यावर येतं. तर यायचं असलं तर येऊ द्या, मला काय त्याच्याशी घेणं देणं नाही. बरोबर आहे का नाही. इकडं आणि इकडं त्याही होतायचंय. तर भाऊ बहिणीनं काय म्हणतात ना तुम्हाला सांगते, माझ्याच माणसांनी माझी बदनामी केलेली आहे. त्यामुळे मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही. बरोबर आहे का नाही. ती त्याला होतो त्याला घ्या की. तर बाजार आणलेला आहे फार त्यात सामान. आता मला हे करायचं होतं, तेल हे ओतून ठेवायचं. तेलाची पिटली ही नव्हती. तेल घे म्हणा मम्मीला काढून. तर मी ओके भरणे काय पाठवली का काय आणावे लागतील असं भरणे. तर मी ही आणलेली आहे इकाची चटणी. काल 80 रुपये पावशेर. ती मसाला केलेलाच परवडतो.
बघू आता पुढल्या आठवड्यात आम्ही मी जर गेलो ना कामाला तर तुम्हाला सांगते आलो. राजाला आणायला लावलंय मी मटाना. ए तुझा मोबाईल कुठे? मोबाईल घरात माझ्या मोबाईलवर फोन येते त्याचा. गी लवकर पडते. फोन करते ना. हॅलो. हा घेतलं का चिकन? अरे व्हिडिओ चालू आहे माझा म्हणून फोन नाही उचलला नाही. 140 ना? बरोबर. खोबरं घेतलंय का? 160 रुपये देते खोबरं बी आणि 20 रुपयाचं. भाऊ बहिणी व्हिडिओ चालला मग काय तुम्हाला सांगते थांबा मला त्याला पैसे पाठवू द्या. पाठवलं पैसे भाऊ बहिणीनं. बिर्याणी खायची बिर्याणी मग चाललाय बेत बिर्याणी. आज आंबले खाल्लं. निम्मा सामान बिमान ठेवले तर साई हे कुठे बुकणीची चहापत्ती. त्याच्यामुळे आमची अक्कल आवडत पोरांनी फुकणीची पुढे टाकली का ना कुठे या मी आणले सोयाबीन चटणी लागली बाबा डोळ्याला माझ्या. हा बिर्याणी करू आता खायला आपण. त्याला आणलं होतं मी सुट त्याला पुरवतो 8 दिवस. ए काय दर
हे तेल परवडतं भावा बहिणीला. सोयाबीन खाते. घरामध्ये पोरं आहे भावा. आणलं होतं की कुठं हळदीचा डबा. शंभो कैलाशीचा राज